आणि पंचांचा इशारा येतोय प्ले आणि पहिलं षटक घेऊन येत आहेत राजन पाटील. ऑल द बेस्ट विकास तावडे यांच्या मार्फत दोन्ही संघांना. पहिला चेंडू बॅकलिफ्ट घेत असताना ऑन साइडला पॉवर प्लेचा योग्य उपयोग करत असताना 4 धावांसाठी सचिनने पाठवलेलं आहे आणि चौकारने सुरुवात. टॉस कोणी जिंकला म्हणजे टीम कुठली? मानस. तर मानस एंटरप्राइजच्या संघनायकाने टॉस जिंकून फिल्डिंग घेतलंय आणि या ठिकाणी जिजा स्पोर्ट्स जिजा म्हटलं की छत्रपती शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई यांचं नाव डोळ्यासमोर उभं राहतं. अतिशय सुंदर नाव ठेवण्यात आलं या संघाला आणि ती सुरुवात त्याच पद्धतीने सचिन या ठिकाणी करत असताना. सचिनचं आडनाव काय? सचिन चव्हाण. बॅट अँड पॅडच्या मध्ये लॉफ केले, कदाचित जेल असणार का नाही क्षेत्ररक्षक जज करतात त्या ठिकाणी डीप मध्ये आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. जिजा स्पोर्ट्स या ठिकाणी तुम्ही बघताय सेंट्रल प्रीमियर लीग 2025 मध्ये अतिशय डॅशिंग सुरुवात करत असताना 2 चेंडूमध्ये सचिन चव्हाणने 10 धावा कुठलेले आहेत. राजन पाटील गोलंदाज आता कसे काय स्वतःला सावरतायत बघावं लागेल या ठिकाणी, कारण आता जो संघ आहे समोर तो ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, ज्या पद्धतीने अटॅक करतोय, बघा राजन कुठल्या पद्धतीने कव्हर करतोय, कारण सचिन वेगळ्याच मूडमध्ये. सचिन चव्हाण याचं पुढच्या यावेळेला पॅरलल पुल करत असताना चेंडू मिड विकेटला 4 धावांसाठी. व्हॉट अ बॅटिंग, अत्यंत खतरनाक बॅटिंग करतायत. 3 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा, 10 नाही 14 धावा कुठलेले आहेत. पहिला 2 चेंडूत 10 धावा आणि 3 चेंडूमध्ये 14 धावा कुठत असताना सचिन चव्हाण. अशी म्हणतात फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. आणि जिजा स्पोर्ट्स आपल्या पहिल्या 3 चेंडूमध्ये 14 धावा कुठून आपलं इम्प्रेशन या ठिकाणी दाखवत असताना सेंट्रल प्रीमियर लीग 2025 मध्ये आपले टीम ओनरचं मन जिंकतायत. दुसऱ्या बाजूला आपण बघूया या टीममध्ये कोण कोण आहेत. रोहित मांजरेकर, त्याच्यानंतर अय्याज, स्वप्नील पाटील, दीनानाथ म्हणजे चव्हाण म्हणजे आदू चव्हाण, अंकित यादव, विक्रम गाडवे, मुकेश चव्हाण, त्याच्यानंतर अझर अकबर मुकादम, सचिन चव्हाण जो बॅटिंग करतोय मैदानावर, जिशांत सारंग आणि मनोज पवार असा हा संघ आहे जिजा स्पोर्ट्स. बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू ऑन साइडला खेळला, अजून एक बाउंड्री, क्या बात आहे. नाही चेंडू अडवलाय शेवटच्या क्षणी. काय वेगाने धावतायत, 2 धावा. सचिन बघा कुठे पोहोचलाय. सचिन चव्हाण असं वाटलं ज्या पद्धतीने फिल्डिंग करायला आले होते फिल्डर त्यांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल का, मात्र नक्कीच 4 या ठिकाणी मॅग्निफिसंट बॅटिंग करत असताना 4 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा सचिन चव्हाणने कुठलेत. मनोज पाटील यांचा पुढचा चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये पुन्हा एकदा त्याच विभागात चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू येतो आता मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये आणि त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत 1 धावा आणि आत्ता कुठे स्ट्राईक चेंज होतोय आणि मैदानावर 17 धावा कुठून सचिन चव्हाण जिजा स्पोर्टची ब्राईट स्टार्ट करत असताना आणि आता स्ट्राईकवर येतोय दुसरा फलंदाज त्यांचा आदेश. मनोज पाटील पुढचा चेंडू घेऊन यावेळेला चेंडू बॅकफुटला थांबून आदेश आज सुद्धा विस्फोटक फलंदाजी करतोय नटराज स्टाईल मध्ये. पंच बघतायत की चेंडू एक्झॅक्टली कुठे गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होत असताना इट इज अ बिग 6. अत्यंत खतरनाक बॅटिंग मैदानावरती झाली ना. तर षटक संपते पहिलं. धावसंख्या झाली मैदानावर तब्बल 23 धावा कुठलेल्या आहेत आणि याच पद्धतीने जर येणाऱ्या 4 षटकात धावा जर पाहिल्या तर या सामन्यात सुद्धा ही धावसंख्या 99 किंवा 100च्या पलीकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिजा स्पोर्ट्स मॅग्निफिसंट स्टार्ट करत असताना या ठिकाणी अतिशय चांगली सुरुवात केली आहे सचिन चव्हाण यांनी आणि त्याला साथ सुद्धा दिल्या मैदानावर. अय्याज ना दुसरा बॅट्समॅन कोण? आदेश आणि हा होता. आदेशचं नावच नाही याच्यात. सेम आदेशचं नावच नाही. मी पण आदेश नाव त्याचा आदेशच आहे का दुसरं आहे? आदेश. बॉल पाठवा. अंपायर बॉल मागतायत. पहिला चेंडू पहिल्या सामन्यात आपल्याला सगळे नवीन बॉल द्यावे लागले. आता मात्र आपण जुने चेंडू पाठवू शकतो. 1च ओव्हर झाली आहे. आता अजूनही 4 ओव्हर बाकी आहे आणि जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी आदेश असेल किंवा सचिन चव्हाण असेल दोघांनी जिजा स्पोर्ट्ससाठी या ठिकाणी सुरुवात ब्राईट स्टार्ट या ठिकाणी केलेलं आहे.
माझी ह्याच्यानंतर मॅच असेल. हो ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही. नंतर तुम्हाला टाइम. हो हो हां थँक्यू. थँक्यू विकास. आता थोड्या दिवसापूर्वी माझी आणि विकास तावडेची ओळख झाली. ग्रेट जॉब. टीम ओनर सुद्धा होते. छत्रपती वॉरियर्स हा संघ त्यांचा खेळला होता ठाणा प्रीमियर लीगमध्ये, TPLमध्ये. खूप चांगला परफॉर्मन्स छत्रपती वॉरियर्सने दाखवला अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत. चला बॉलर येतोय आता गोलंदाज जितेंद्र वैती. स्ट्राईकवर आहे सचिन चव्हाण. सचिन चव्हाण. ओ कसे शफल होत आहेत बघा सचिन चव्हाण. शफल होत आहेत. कधी ऑफ स्टंपवर येत आहेत, कधी मिड स्टंपवर येत आहेत, कधी लेग स्टंपवर येत आहेत. बॉलचा लेंथ बघतात, खाली बसतात. चेंडूला सुरेश रैना स्टाईल मारायचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क आणू शकले नाहीत. पहिल्या षटकात 23 धावा गेल्यानंतर नक्कीच या ठिकाणी स्वतःला सावरायचा प्रयत्न मानसी एंटरप्राइजेस या ठिकाणी करतोय असं म्हणायला हरकत नाही आहे. जितेंद्र वैती. स्ट्राईकवर सचिन चव्हाण. ओ बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू. मी जसा उल्लेख केला रमन लांबा भारतासाठी एक प्लेअर खेळायचे, खूप शफल व्हायचे. त्याच पद्धतीने सचिन चव्हाण शफल होतात. का शफल होतात? इज वर्किंग फॉर द स्ट्रोक, इज मॅन्युफॅक्चरिंग द स्ट्रोक विथ हिज फुटवर्क. समोरचा गोलंदाजाची रिदम बिघडवायची, लेंथ बिघडवायचं, ही स्ट्रॅटेजी आहे सचिन चव्हाण यांची शफल होत असताना. ओ चेंडू यावेळेला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र कमबॅक खूप सुंदर केलाय. पहिला 7 चेंडूंमध्ये 23 धावा आणि दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंमध्ये एकही धाव आलेला नाही आहे. काय कमबॅक केलंय. अप्रतिम गोलंदाज आमच्या मैदानावर गोलंदाजी करत असताना जितेंद्र वैती फ्रॉम मानसी एंटरप्राइजेस. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजाला एवढे फटके लागल्यानंतर दुसऱ्या गोलंदाजावर केवढा दबाव असतो तुम्ही समजू शकता, आणि तो दबाव खूप चांगल्या पद्धतीने जितेंद्र वैती यांनी हाताळलेला आहे. आणि तसंच मानसी एंटरप्राइजेसच्या संघनायकाला 100 मार्क. या वेळेला मात्र सचिन चव्हाण थांबले, शफल झाले नाही आणि चेंडूला लॉफ केलाय आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. सचिन चव्हाणला जास्त वेळ तुम्ही बांधून ठेवू शकत नाही, हे सचिनने या ठिकाणी दाखवलं. चौथ्या बॉलमध्ये बाउंड्री येते. पहिल्या 7 चेंडूंमध्ये 23 धावा आल्या. या चौथ्या चेंडूमध्ये या ठिकाणी आपण बघतो बाउंड्री आल्यामुळे धावसंख्या पोहोचते 27 फॉर नो लॉस. जिजा स्पोर्ट्स. ढगाळ वातावरण आहे सेंट्रल मैदानावरती. हिस्टॉरिकल मैदान ठाण्याचं. या मैदानाने असंख्य खेळाडू घडवलेले आहेत लेदर क्रिकेटच्या माध्यमातून. याचा अभिमान आहे. 100 वर्षाचा इतिहास आहे. बॅट अँड पॅडच्या मध्ये स्ट्रेट बॅटने चेंडू गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न सचिन चव्हाण काळजी घेतोय. कोणी नाही आहे कव्हरमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेपर्यंत अजून एक बाउंड्री. चव्हाणला माहिती आहे पहिले 3 चेंडू डॉट गेले होते, त्यामुळे बाउंड्रीच्या माध्यमातून आपल्याला डॉट कव्हर करावे लागतील आणि धावसंख्येला पुढे नेता येत. आता 31 या धावसंख्येवर दुसरं षटक मार्गस्थ असताना आणि मैदानावरती पार्टनरशिप होते या दोघांमध्ये 31 रनशी. गुड बॅटिंग. दुसऱ्या बॅट्समॅनचं नाव काय समोर उभा आहे? आदेश आणि सचिन मधली पार्टनरशिप. पुन्हा एकदा जितेंद्र वैती. फुल टॉस आहे. ऑन साइडला पुल केलंय. क्षेत्ररक्षक सज्ज आहे तिकडे. गुड फिल्डिंग. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. बाउंड्री जाऊन नाही दिली त्यांनी, कारण तिसरी बाउंड्री गेली असते तर मनोबल वाढलं असतं सचिन चव्हाण यांचं. मात्र अभिनंदन करीन या ठिकाणी जितेंद्र वैती यांचं. एकंदरीत 4 डॉट टाकले आणि आपण बघतोय मैदानावर 2च चेंडूमध्ये 2 चौकार या ठिकाणी बघायला मिळाले. धावसंख्या पोहोचली ती मैदानावरती 38 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत आफ्टर 2 ओव्हर्स. बोलता हूँ मैं रिपीट करता हूँ ना, बोलता हूँ अभी बोलता हूँ. धन्यवाद आनंद. तर डॉक्टर राजेश मडवी आमच्या स्पोर्टिंग कमिटीचे प्रेसिडेंट यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय, कारण हे मैदान त्यांनी आम्हाला प्राप्त करून दिलं आहे.
टी शर्ट्स जे आहेत ते सुद्धा आमच्या स्पोर्टिंग कमिटी आम्हाला दिलेलं आहे. तसंच चला मॅच लगेच सुरू करायचं आहे, जास्त गॅप ठेवू नका. तर धावसंख्या 38 नाही आहे. आय बेग युअर पार्डन, किती झाले? 32 आहे. थँक्यू. गोलंदाजीमध्ये बदल, जितेंद्र वैद्यची जागा गेल्या आहेत गणेश. 32 धावा. पहिल्या षटकात 23 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 9 धावा आल्या जिजा स्पोर्ट्स कडून. बघायचं मानसी एंटरप्राइजेस आता गणेशला आणतायत. मानसीचा कॅप्टन कोण आहे? योगेश गंबे मानसी एंटरप्राइजेसचे कॅप्टन आहेत. आणि यांचा जिजा स्पोर्ट्सचे कॅप्टन आहेत सचिन चव्हाण. ते स्ट्राईकवर आहेत. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडूला लॉफ केला ऑन साइडला. चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी सचिन चव्हाणला बांधून ठेवू शकत नाही. मागच्या षटकात 4 डॉट नक्की गेले होते, मात्र 2 बाउंड्रीने कव्हर केले. आणि या षटकात सुरुवातीलाच गणेशचं स्वागत करतायत गुड आफ्टरनून म्हणून षटकाराच्या माध्यमातून. आणि धावसंख्या पोहोचते तिसऱ्या षटकात 39 फॉर नो लॉस. 38. I beg your pardon, 38. वॉटर बॅटिंग, 2 चौकार 1 षटकार. मागच्या 2 षटकामध्ये ते सचिनने, पहिल्या षटकात सुद्धा सचिनने खतरनाक बॅटिंग केली. सचिन कितीवर खेळतो आपण लक्ष देऊया या ठिकाणी. 32 वरती खेळतोय आणि या 32 धावा 12 चेंडूंमध्ये केलेत. आदेश 1 चेंडूत त्याने 1 षटकार मारलाय, 6 वर खेळतोय. धावसंख्या 2.1 ओव्हर, 38 फॉर नो लॉस फ्रॉम जिजा स्पोर्ट्स. तो डॉक्टर राजेश मडवी यांचे धन्यवाद व्यक्त करतो स्पोर्टिंग कमिटीचे, ज्याने आम्हाला फार मोठ्या प्रमाणात त्यांच्या पूर्ण कमिटीने आम्हाला सहकार्य केलं आहे या स्पर्धेसाठी. आणि तसंच टी शर्ट जे पुरवले त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. यस, चेंडू ऑफ साइडला प्लेस केलं, वर्कआउट केलंय. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक गीपमध्ये आहेत, कव्हरकरीमध्ये एकाच ॲक्शनमध्ये थ्रो देत आहेत. गुड थ्रो, गुड फिल्डिंग. मात्र दुसरी धाव रोखू शकलेलं नाहीये मानसी एंटरप्राइजेस यांनी जिजा स्पोर्ट्सची. 2 धावा आणि 2 धावाने धावसंख्या आता पुढे सरकते ती 40 वर. तुझं नाव काय बघा? थँक्यू आविष्कार कदम. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू ऑफ साइडला लॉफ करायचा प्रयत्न, चेंडू आउट साइडला लागून फ्लाय होतोय तळमॅनला. 1 धाव, धावसंख्या 41, 41. सायरनचा जरा जरी आवाज आला तर आपण थोडे अलर्ट होतो, कारण युद्धकाळ चालू आहे. ॲम्ब्युलन्सचा हा सायरन आहे. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू बॅकलिफ्ट खूप सुंदर पद्धतीने श्रीकांत दादरकर स्टाईल या ठिकाणी घेतले. व्हॉट अ शॉट. सचिन चव्हाण, आदेश 1 षटकार आधी मारला होता, आता अजून एक येत असताना आदेशच्या बॅटमधून काय बॅकलिफ्ट घेतलंय. ग्रेट शॉट. धावसंख्या 47, थोडासा असं ठेव म्हणजे मला दिसेल. 47. आदेश 12 वर. ओ, लसित मल्लिंगा स्टाईल गोलंदाजी करतायत हाताच्या बाजूनी. त्याच वेळेला एक सिंगल कंप्लीट होते. वाईडचा इशारा. 1 आणि 1 2 धावा आणि 2 धावा असल्यामुळे 49. जेव्हा प्लेयर्स अंपायर असतात तर त्यांच्याकडे ज्ञान जास्त असतं. हे नाझीर शेख दाखवत असताना, संजय सावंत उर्फ लोबो आणि नाझीर अंपायरिंग करत असताना शशी साटमला याच्या अगोदर पाहिलं. ओ, रिव्हर्स खेळायची गरज होती का असा प्रश्न आहे. 1 टू गो. तिसरं षटक चालू आहे. 49 धावा झालेले आहेत. आउटसाइड एज. मात्र जेव्हा आपण चेंडू आउटसाइड एजला लागतो तो भवऱ्यासारखा फिरत असतो आणि भवऱ्यासारखा फिरत असल्यामुळे पडल्यानंतर तो थर्डमॅन आणि फाईन लेगच्या प्लेअरला बीट करू शकतो. हे दोन्ही फिल्डरला माहिती होतं. तर एकंदरीत षटकं झालेत मैदानावरती आपण बघतोय ते 3. धावसंख्या झाली ती 50 आणि 50 धावांची पार्टनरशिप मैदानावर दोघांच्या माध्यमातून बघायला मिळाली आहे जिजा स्पोर्ट्ससाठी. आणि सुरुवात काय केली आहे, अप्रतिम सुरुवात.
16.5 धावांचं गणित या ठिकाणी ठेवलंय आणि 3 षटकामध्ये एकही विकेट त्यांनी गमावलेलं नाही आहे. ही त्यांची मजबूत बाजू आहे. आणि प्लेयर खाली बसून पाणी पित आहेत. करेक्ट, बरोबर आहे. पाणी पिताना खाली बसलं पाहिजे, उभं राहून पाणी पिता कामा नाही. उभं राहून पाणी प्यायला तर दोन्ही गुडघे तुमचे खराब होऊ शकतात. कधी पण पाणी पिताना खाली बसून पाणी पिया, म्हणजे पाण्याचा जो फायदा तुम्हाला व्हायला पाहिजे तो होतो. तेच त्या ठिकाणी पित असताना. उन्हाळा आहे, मे महिना चालू आहे, अजूनही पावसाळ्याला आपल्या मुंबईमध्ये उपनगरामध्ये 12 किंवा 15 जूनपर्यंत पाऊस येतो. पावसाला वेळ आहे आणि त्यामुळे लेदर आणि टेनिस क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात खेळलं जात आहे. एका बाजूला उपमुख्यमंत्री चषक दादोजी कोंडदेव मैदानावर सुरू आहे लेदर क्रिकेट, आणि दुसऱ्या बाजूला सेंट्रल प्रीमियर लीग 2025 आज सकाळपासून या ठिकाणी या सेंट्रल हिस्टॉरिकल मैदानावर सुरू झालं आहे ठाणे डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या. बॅटन पॅचच्या मध्ये चेंडू मिस टाइम झालाय, बाद होण्याची भीती आहे. मात्र प्रश्न असा आहे की जेल घेणार कोण, आणि चेंडू त्या ठिकाणी नो मॅच लाईन मध्ये पडतोय. कोणी उचलला नाही, कव्हर केला नाही, आणि त्यामुळे जिथे एक धाव जायला पाहिजे किंवा विकेट पडायला पाहिजे तिकडे 3 धावा जिजा स्पोर्ट्सचे प्लेयर पूर्ण करतायत. नॉट अ गुड क्रिकेट फ्रॉम मानसी एंटरप्राइजेस. 3 धावा जात आहेत आणि या 3 धावाने धावसंख्या पोहोचते ती 55 वर. 55 फॉर नो लॉस. व्हॉट अ ग्रेट पार्टनरशिप. आत्तापर्यंत या क्षणापर्यंत 10 वाजता उद्घाटन झाल्यानंतर आत्ता या वेळेला 12:55 सेंट्रल प्रीमियर लीग 2025 मधली ही सगळ्यात मोठी पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप. चेंडू बॅट अँड पॅचच्या मध्ये फुल टॉस होता, ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जेल घेतलाय, कोणी घेतला डीप मध्ये, आणि त्यामुळे ही जी पार्टनरशिप घातक होत चालली ती पार्टनरशिप मैदानावर तुटते. आउट कोण झाला? बाद झाले आदेश, आणि राजन पाटील यांनी तो जेल घेतलाय आणि त्यामुळे पहिला गडी बाद होतोय या ठिकाणी. अतिशय चांगली पार्टनरशिप आपल्या संघासाठी या दोन्ही बॅट्समॅनने दाखवले. तर आदेश बाद होते. आदेशने धावा काढल्या मैदानावरती एकंदरीत 15 धावा. फलंदाज मगेल आले ते अझर. उल्हासनगर 11 म्हणून एक टीम होती, त्याच्यामध्ये एक प्लेयर होते अझर अली, जबरदस्त ओपनिंग बॅट्समॅन श्याम अझर अली. त्यांचा संघ त्रिशूल 11 उल्हासनगर असं म्हणून तो संघ त्या काळामध्ये टेनिस विश्वामध्ये खेळायचा. एक अमृत 11 आणि एक त्रिशूल 11. शेवटी गोलंदाजाचं नाव काय? जितेंद्र वैती ना. जितेंद्र वैती याला यश मिळालंय. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू बॅकलिफ्ट घेत असताना वेगळ्या पद्धतीने शॉट खेळायचा प्रयत्न. गुड फिल्डिंग इन द लॉंग ऑन. एकच धाव मिळणार आहे. चांगल्या पद्धतीने जितेंद्र वैती कंट्रोल करायचा प्रयत्न करतात. हे तेच वैती आहेत ज्यांनी 4 डॉट टाकले होते मागच्या षटकात, आणि तेच या ठिकाणी चांगली गोलंदाजी करायचा सातत्याने प्रयत्न या ठिकाणी केला जातोय मानसी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून. स्ट्राईकवर कॅप्टन सचिन चव्हाण इज अ की मॅन. एक गोष्ट टळकपणे म्हणायला पाहिजे, सेंट्रल प्रीमियर लीग 2025 मध्ये सगळ्याच कॅप्टननी चांगली बॅटिंग केली. मग तो निखिल भोईर असो, त्याच्यानंतर सचिन चव्हाण असो, मॅग्निफिसंट बॅटिंग. बॅकफुटला थांबून चेंडू उचलायचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होते लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक मागे आहेत कव्हर करेपर्यंत या ठिकाणी 4 गेले, एकच धाव. वादळ आपण थोडा ट्विस्टर आपण मैदानावर बघतोय. सेंट्रल मैदानावर चक्रीवादळ. आता थोड्या दिवसा अगोदर प्रचंड वादळ ठाण्यामध्ये उपनगरामध्ये येऊन गेला. 2 दिवस पाऊस पाडून गेला, त्यामुळे थोडी शांतता मिळाली उन्हापासून. ऑफ साईडला खेळतायत. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातोय. क्षेत्ररक्षक मागे आहेत कव्हर करेपर्यंत. चेंडू घेऊन चाललेत कुठे एक्झॅक्टली. थांबवायच्या बदली अजून एक धाव त्याकडे पूर्ण होतोय. 2 धावा पूर्ण करतायत आणि या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकता येते आता 57 या धावसंख्येवर. 57 फॉर द लॉस ऑफ 1. जिजा स्पोर्ट्स. स्ट्राईकवर अझर. आपले भारताचे कॅप्टन होते मोहम्मद अझरुद्दीन.
वन ऑफ द सक्सेसफुल कॅप्टन ऑफ इंडिया. अझर यावेळेला उचलायचा प्रयत्न, झेल घेतला होता मिड विकेटला आणि दुसरा गडी या ठिकाणी बाद होते. पहिल्या विकेटसाठी 53 धावांची पार्टनरशिप पाहिली आणि त्याच्यानंतर 2 विकेट या ठिकाणी पडत असताना 57 फॉर द लॉस ऑफ 2. तर मनोज पवार याने जर षटकार मारले तर MK सर यांच्याकडून 1000 रुपयेचं प्राइज देण्यात येईल. नाही, काही इथे प्रशिक्षक आहेत, जसे ठाकूर सरांनी श्रीफल वाढून या स्पर्धेची सुरुवात केली. MK सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सकाळी जेव्हा मी 8:45 इथे आलो त्यावेळेला मुलांचं प्रॅक्टिस सुरू होती. मी स्वतः प्रशिक्षक आहे, ऑफिशियल कोच आहे MCAचा. आमची अकॅडमी मीरा भाईंदरला आहे. रोहित शर्मा आमचं प्रोडक्ट आहे पहिल्या अकॅडमीच्या माध्यमातून. आणि त्यामुळे सातत्याने या सरांचा सन्मान बहुमान जे कष्ट घेत आहेत अंडर-12, अंडर-40, अंडर-16, अंडर-19 घडवण्यासाठी त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि त्यामुळे नक्कीच या सगळ्यांचं मी कौतुक करतो. आणि डॉक्टर राजेश मडवी ज्या पद्धतीने काम करतायत या ठिकाणी, अतिशय सुंदर पद्धतीने पुढची पिढी घडवत आहेत. लेदर क्रिकेट हे महत्त्वाचं क्रिकेट आहे. लेदर क्रिकेट हे प्रोफेशनल क्रिकेट आहे. लेदर क्रिकेट हे व्यवसाय क्रिकेट आहे. लेदर क्रिकेटसाठी तुम्ही मुंबई, महाराष्ट्र, भारतासाठी खेळू शकता, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. 29 खेळाडू आम्ही मुंबईला दिलेत आतापर्यंत रणजीसाठी. नवीन फलंदाज बॅटिंगला आहे तिकडे. आउट कोण झाला? सचिन झाला. मग मनोज पवार कोण आहे? यस, अय्या झालेत. मनोज पवार अजून बॅटिंगला यायचे. पवार नाम ही काफी आहे. शरदचंद्रजी पवार बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया याचे अध्यक्ष होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष होते. खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष होते. कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष होते. कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष होते. तांबून जायंट ऑफ साईडला खेळत आहे. चेंडू ट्रॅव्हल होते डीप मध्ये, त्या ठिकाणी आउट ना. अजून एक फलंदाज या ठिकाणी बाद. 3 विकेट गेले ना. 53 धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी आणि आता धावसंख्या झाली ती 57 फॉर द लॉस ऑफ 3. 57 फॉर द लॉस ऑफ 3. 4 धावांच्या मोबदल्यात 3 गडी बाद झाले. भारत विरुद्ध झिम्बाब्वे BBC स्ट्राईक असल्यामुळे त्याचा व्हिडिओ नाही आहे. असेच आपले 5 गडी बाद झाले आणि कपिल देव बाथरूम मध्ये होते. त्याला हाक मारत, बाबा तू जा बॅटिंगला आता. आणि कपिल निकंजने 175 धावा कुठल्या वर्ल्ड कप मध्ये 53 धावांची पार्टनरशिप. 53 फॉर नो लॉस जिजा स्पोर्ट्स. आता 57 फॉर द लॉस ऑफ 3. इसको बोलताय क्रिकेट. विकेट कोणी काढले? सगळे बॉलर कोण होता? धनंजय आपल्या संघासाठी मानसी एंटरप्राइजेससाठी जय प्राप्त करतायत. नवीन फलंदाज विक्रम. क्रीज कॉर्नरवरून टाकलाय. चेंडू ऑन साइडला जातोय. गुड फिल्डिंग. पॅरलल थ्रो. म्हणजे काय? पॅरलल थ्रो असा आहे, मिसाईल सारखा फार वेगाने जातो. वरतून थ्रो तुम्ही डीप मधून देऊ शकता. जेव्हा तुम्ही जवळ असता तुम्हाला लवकर थ्रो द्यायचा असतो तेव्हा असा थ्रो द्यावा लागतो. टेनिस वर्ल्ड मध्ये एक खेळाडू होते ज्याचं नाव होतं जयदीप गरत उर्फ चॉमी. अशाच पद्धतीने पॅरलल थ्रो द्यायचे. ओ, कुठे टाकायचं एक्झॅक्टली? चेंडू डायरेक्ट मुलुंडला. नो बॉल. मला एक किस्सा सांगत होते संजय सावंत उर्फ लोबो. या चेंडू नंतर आम्ही तुम्हाला सांगू. या ठाणा सेंट्रल हिस्टॉरिकल ग्राउंडचं. ओ, बॅकलिफ्ट सुंदर घेतलंय. सचिन चव्हाण यांनी चेंडूला पाठवत आहेत कव्हरला आणि इट इज अ बिग 6 फ्रॉम द कॅप्टन. अय्याज नाही, अय्याजने हा मारलाय शॉट आणि 65 धावा
आपण बघतोय. विक्रम नवीन बॅट्समॅन आहेत, 1 वर खेळत आहेत. सचिन ऑलरेडी बाद झाला. अय्याज बेग खेळत आहेत 6 वर, 2 चेंडूत 6 धावा काढलेत 300च्या राईटने. सगळ्यांनी आपापली जबाबदारी चांगली पार पाडली. 53 धावांची पार्टनरशिप सुरुवातीला सचिनच्या माध्यमातून बघायला मिळाली. आत्ता कुठे धावसंख्या जिजा स्पोर्ट्सची सरकते आणि ती झाली 65 फॉर द लॉस ऑफ 3. बघा, क्रिकेट इज अ टीम गेम, इट इज नॉट अ इंडिव्हिज्युअल गेम. सांघिक खेळ आहे. सांघिक खेळचा अर्थ काय? 11च्या 11 खेळाडूंनी परफॉर्म करायला पाहिजे. म्हणून IPL मध्ये तुम्ही फक्त 5 ते 6 ऑलराऊंडर्स असतात, जो बॉलिंग करू शकतो, बॅटिंग करू शकतो, फिल्डिंग करू शकतो. IPL सस्पेंड झाली आहे 1.5 आठवड्यासाठी बिकॉज ऑफ द वॉर बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान. गुद्दा चेंडू पोटात येणार होता, मात्र ते शफल झाले, जास्त बाहेर निघाले. चेंडू स्टंप आणि बॅट्समॅनच्या मधून जात असताना यष्टीरक्षकाकडे. आणि नासिर स्वतः ओपनिंग बॅट्समॅन आहेत अमृत 11चे. ही नोज एक्झॅक्टली व्हॉट इज वाईड. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू फटका बनवलाय आणि चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरला. सुंदर झेल त्या ठिकाणी आणि फलंदाज बाद. कोण बाद झाला? अय्याज. जो फलंदाज दावा करायचा प्रयत्न करतोय त्या फलंदाला मानसी एंटरप्राइजेस बाद करतायत. आणि आता मनोज पवार ज्याची वाट बघत होते, MS धोनी म्हणून ते ओळखले जातात. आणि मनोज पवार जात असताना तुम्ही ऐकताय, धोनीचा आवाज ऐकायला मिळतोय. MK सरनी प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक ठेवलंय. ATM कार्ड देणार आहेत. अजूनही सायबर क्राईम काय असं झालं, सायबर अटॅक काय झाला नाही, त्यामुळे ATM वापरू शकता. मनोज पवार बघायचंय, प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचे पारितोषिक MK सर यांच्याकडून. महेंद्र सिंग धोनी नंबर 7 टी शर्ट जो रिझर्व करण्यात आलाय, कोणालाही देण्यात येणार नाही हा नंबर. ड्रिल करून दाखवत आहेत. फलंदाज मनोज पवार यांच्यावर भरपूर पारितोषिक होती. मार्केट गरम होतं, मात्र स्टॉक मार्केट खाली परत असताना मनोज पवार रनआउट होऊन परत येत आहेत. तर धावसंख्या झाली मैदानावर आपण बघतोय 65. गडी 4 ना, 4 का 5? 4 गडी बाद झालेत. आणि बघा ना, 53 फॉर नो लॉस आणि 65 फॉर लॉस. 65 बघायला मिळतंय आपल्याला. 66 टार्गेट आहे, 65 धावा झालेले आहेत. 4 गडी बाद झाले. आणि काय कंट्रोल केलंय या ठिकाणी मानसी एंटरप्राइजेसनी. त्यांना पहिल्या ओव्हरमध्ये पडली खूप, 23 धावा कुठल्या, नंतर मात्र मानसी संघाने स्वतःला सावरलं आणि खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोल करायचा प्रयत्न केला. आणि मैदानावरती 12 धावांच्या मोबदल्यात तब्बल 4 गडी बाद गेले समोरच्या जिजा इंडिया स्पोर्ट्समधले. आणि आता 67चं टार्गेट जिजा स्पोर्ट्सने दिलं आहे. पहिल्या सामन्यासारखंच या ठिकाणी मानसी एंटरप्राइजेसला बघायचं आहे, मानसी एंटरप्राइजेस पूर्ण करतोय का जिजा स्पोर्ट्स ते दावा थांबवून विजय प्राप्त करतोय. तर पहिल्या सामन्यात आपल्याला 67 बघायला मिळालं, दुसऱ्या सामन्यात 100चं टार्गेट बघायला मिळालं, तिसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा 67 बघायला मिळालं. थोड्याच वेळात पुन्हा एकदा तुमच्या समोर आम्ही घेऊन येऊ सेंट्रल प्रीमियर लीग 2025. छोटासा ब्रेक घेतोय, थोड्या वेळात पुन्हा एकदा तुमच्या समोर. थँक्यू. एकविरा पॅकर्सचे संदेश पाटील आणि SK सेवा फाउंडेशनचे संघनायकने टॉससाठी यायचं आहे. नाझीर टाइम मॅनेजमेंट अगदी व्यवस्थित चालू आहे. मैदानावर तिसरा सामना चालू आहे. 1 वाजून 6 मिनिटं झालेत
आपल्याला एकंदरीत 8 सामने पूर्ण करायचे आहेत. याच्यानंतर अजून 5.5 मॅचची आपल्याला टाईमची गरज आहे. म्हणजे एकंदरीत 55 ओव्हर्सची टाईमची गरज आहे. 55 ओव्हर इंटू 4 मिनटं जर केले तर एकतरी 225 मिनटं लागतात. आणि या 225 मिनटाप्रमाणे आपल्याकडे एकंदरीत 6 तास शिल्लक आहेत. त्यामुळे डोंट वरी, 360 मिनटं शिल्लक आहेत आपल्याकडे आणि आपल्याला गरज आहे 225 मिनटाची. काल भारत पाकिस्तानचं युद्ध चालू असताना ज्या पद्धतीने सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया कव्हर करत होती, त्यावेळेला त्यांचा एडिटर सारखा सांगत होता त्यांच्या प्रवक्तेला, बाबा तू कुठे उभा आहेस ते सांगू नको, फक्त तू पिक्चर दाखव. कारण दुश्मनाला कळलं नाही पाहिजे. आपल्याला फक्त युरोप युनियनला आणि सगळ्यांना दाखवायचं आहे पाकिस्तान काय अंगुली करते. मात्र तू कुठे उभा आहे हे सांगू नकोस, म्हणजे तुझ्यावर अटॅक व्हायचा नाही. तर युद्धामध्ये जाऊन LOC मध्ये जाऊन कव्हरेज करणं हाच एक आव्हानात्मक गोष्ट आहे. आणि आमचे सगळे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया ज्या पद्धतीने कव्हर करते याचं सार्थ अभिमान आहे भारत देशाला. घरात बसून ड्रॉइंग रूममध्ये तुम्ही लाईव्ह वॉर बघता असं वाटतं, ज्या पद्धतीने ते कव्हरेज करतायत. चला, मानस एंटरप्राइजेस, इट इज नॉट मानसी, इट इज मानस. तुमचा एक 12 खेळाडू पाठवा आमच्याकडे. अमर सकपाळ, आवाज खूप चांगला आहे, भविष्य उज्ज्वल आहे. त्याला व्हॉट्सअपला घेतलं आहे. त्याला अत्यंत सुंदर समालोचक करायची जबाबदारी आमची, कारण आमच्या जिल्ह्यात राहत आहेत ते, ठाणे जिल्ह्यात. चला, टॉससाठी एकविरा पॅकर आणि SK सेवा फाउंडेशन टॉससाठी या. व्यंकट मुदलियार ज्यांचा लाईव्ह टेलिकास्ट आपण बघतोय या ठिकाणी cricyard.in. विघ्नेश साठम, सुजल प्रेम अतिशय चांगलं काम करताय, असंच काम करायचं उद्यासुद्धा. आणि तसंच आमचे DJ प्रशांत, डेकोरेटर्स आमचे खूप चांगल्या पद्धतीने स्टेज ला आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आमचे तिन्ही अंपायर संजय सावंत, नासिर शेख, शशी साठम चांगलं काम करतायत. आमचे कॉमेंटेटर अमर सकपाळ, आनंद श्रेष्ठ हे कॉमेंट्री करणार आहेत. आमचे स्कोरर आकाश मिश्रा आणि आता स्कोरिंग करतायत ते ओम. याच्या अगोदर कोण बसला होता? मयूर, तर आयुष आणि आता ओम. चला, आघाडीची जोडी आली 67 टू विन 13.40. कोण आहे ओपनिंग? सांग ना, ओपनरला कोण आहे? गणेश आणि राजन. स्ट्राईकला आहेत गणेश, नॉन स्ट्राईकला आहेत राजन पाटील. इशारा आलेला आहे पंच नाझीर शेख यांचं. हो, पहिला चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप पडल्यानंतर जास्त बाहेर जातोय, वाईटचा इशारा. बॉलर आहेत अय्याज. फार मोठ्या प्रमाणात ढग आले, चिंता मनामध्ये वाढते, मात्र पाऊस इथे पडू नये. चेंडू बॅकफुटला थांबून जेलच्या रूपाने मारतायत. जेल सुटला, जेल घेतला जातोय आणि पहिला गडी बाद. एकविरा कौन सी टीम में? मानस एंटरप्राइजेस. तो मानस एंटरप्राइजेस मध्ये चेतन अंदर. कौन अंदर और कौन बाहर? बेटा कौन अंदर कौन बाहर? आकाश बाहर और चेतन अंदर. चला, एकविरा पॅकर SK सेवा फाउंडेशन टॉस साठी यायचंय. स्कोरला सुरुवात नाही झाली ना? बाळा इथे बस ना बाळा. ए बाळा, ए बाळा इथे बस. इथे स्कोर दिसला पाहिजे ना मला, म्हणून. अजून सुरुवात नाही ना स्कोरिंगला? ओम, स्कोरिंगला सुरुवात झाली का? हां, माझी कधी झाली? अरे तुझी नाही रे, 0 आहे ना स्कोर, असा विचार. हां, इथे टॉस जिंकलाय SK सेवा फाउंडेशननी. बॉलिंग घेतलंय. पुढचा सामना एकविरा वर्सेस SK सेवा. सगळे मॅचेस अतिशय चांगल्या पद्धतीने 6 वाजेपर्यंत पूर्ण होतील, 6 सव्वा 6 पर्यंत. चिंता नसावी. 7 वाजता सूर्यास्त आहे.
प्रकाश बसा सूर्याचा सुंदर आलाय सेंट्रल मैदानावर. असं काय जसं काय महादेवाचा आशीर्वाद मिळावा असा प्रकाश बरोबर मैदानावर येत असताना, एखादा नाटक बघताना रंगभूमीवर कसा प्रकाश येतो तसा प्रकाश सेंट्रल मैदानावरती, हिस्टॉरिकल ग्राउंड. फुल टॉस आहे. ओ कट करायचा प्रयत्न, चेंडू गेला बाउंड्रीकडे आणि इट इज अ बाउंड्री. कोणी मारला? ब्युटिफुल शॉट. आता सुरुवात झाली ना 4 धावांनी आणि गणेशनी चौकार मारून गणेशाय नमा या स्कोरची सुरुवात करत असताना, जसं नाव तसा फटका. अय्यास ठाणा सिटी एनकडून. हो खाली बसून कृष्णा सातपुते स्टाईल मारण्याचा प्रयत्न. गणेश पडला खाली, चेंडू गेला सिली पॉइंटला, एकनाथ सोलकरच्या जागी. कव्हर करेपर्यंत गणेश सुरक्षित. शॉट खेळायला हरकत नाही, पण कृष्णा ज्या पद्धतीने बॉडी बॅलन्स सांभाळतो आणि शॉट खेळतो कौतुकास्पद आहे. बॅट अँड पॅटच्या मध्ये फटका बनवतोय गणेश त्या ठिकाणी फुल टॉस करून. एकच धाव, धावसंख्या 5. एक वाईड पण आहे, धावसंख्या 6. आता कोणाला स्ट्राईकवर मारला कोणी? मग तो पण गणेश, दोघेही गणेश आहेत. आडनाव सांग ना. हा खांडेकर आहे आणि हा समोर आहे खांडेकर, गणेश खांडेकर. हो यष्टीरक्षकाच्या हातात, कॉट बिहाइंड गणेश बाद. पहिला विकेट पडतोय या ठिकाणी. कोण होता बॉलर? अयाज ना. मॅग्निफिसंट बॉल फ्रॉम अयाज. सगळे अभिनंदन करत असताना बघा, पहिल्या ओव्हरमध्ये विकेट मिळणं नक्कीच कौतुकास्पद आहे. आत्तापर्यंत सगळ्यात बेस्ट बॉलर म्हणून सगळ्यात वरती अमर प्रकाश जसवाल याला ठेवतो, ज्याने 1 षटक 1 धाव आणि 5 विकेट काढले. मॅन ऑफ द मॅच त्याला मिळालं. 12 धावा शेवटच्या षटकात पाहिजे असताना मैदानावरती ठाणा स्पार्टनला त्या धावा पूर्ण करता आल्या नाही. गौरव राठोड सक्सेसफुल कॅप्टन त्यांचे, मैदानावर असताना सुद्धा त्या धावा का नाही झाल्या या ब्रेकिंग न्यूज आहे. सगळे लोक भरपूर लोकांनी मला प्रश्न विचारला, सर IPL सस्पेंड झालं म्हणजे काय? पोस्टपोन झालं आहे. इट इज नॉट सस्पेंड. वॉर थांबल्यानंतर ती स्पर्धा साऊथ आफ्रिका किंवा दुबईला वगैरे होणार नाही आहे, भारतातच होईल. ज्या काही 14-15 मॅचेस आहेत त्या भारतातच होईल. सोशल नेटवर्कमध्ये कधी कधी चुकीच्या बातम्या येतात. आम्ही लोक MCA BCCI यांच्याशी कनेक्टेड असल्यामुळे चांगल्या बातम्या माहिती असतात आम्हाला. खरं फॉरेन प्लेयर्स यांना धोका निर्माण होऊ नये म्हणून आपण IPL सस्पेंड केले. कारण पाकिस्तान काही करू शकतं. श्रीलंका टीमवर जो त्यांच्या देशामध्ये अटॅक करू शकतो तो काय करू शकतो आपण समजू शकतो. त्यामुळे फॉरेन प्लेयर्सच्या रिक्वेस्टनुसार, सगळ्या टीम ओनर्सच्या रिक्वेस्टनुसार तो स्पर्धा पुढे ढकलली. आपण स्पर्धा कॅन्सल झालेली नाही आहे. ओ चेंडू रिलीज व्हायच्या अगोदर तुम्ही जर पुढे याल तर बॉलर हेच करणार, बाहेर काढायचा प्रयत्न करा. नकारात्मक चेंडू, नेगेटिव्ह डिलिव्हरी. यू शुड नॉट मूव्ह युअर फुट्स बिफोर द रिलीज ऑफ द डिलिव्हरी असं कोच सांगतात नेहमी. MK सर इथे आहेत. ओ आउटसाइड एजला चेंडू लागला, चेंडू फ्लाय होतोय त्या ठिकाणी बघायचं आहे. इट इज अ बिग शॉट. 6 धावा. काय शॉट होता. बॉल निघाला आणि डायरेक्ट बाउंड्रीच्या बाहेर गेला. तर एकंदरीत धावसंख्या, अरे तू पुढे का नाही बसत आहेस? अरे नाही रे, मला दिसत पुढे तुझा स्क्रीन दिसेल ना. हां स्क्रीन दाखव फक्त. किती झालं कुठे दिसते स्क्रीन? 13 धावा 2 गडी बाद. कारण कॉमेंटेटरचा स्कोरर आत्मा असतो, तो नसेल तर गेला.
वाईड 14 धावा. वाईड बॉलरला टाकायचा असतो का? नाही 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 नाही, टाकायचा नसतो. त्याला वेग वाढवायचा असतो. आणि ते वेग आणि व्हरायटी, वेगळेपणा दाखवण्याच्या गडबडीमध्ये कधी कधी चेंडू वाईड रेषेच्या बाहेर निघून जातो. बॅटन पॅडच्या मध्ये चेंडू आहे. ऑन साइडला लॉफ केलाय आणि इट इज अ बाउंड्री. गुड शॉट. गणेश खांडेकर याच्या बॅटमधून आलेला चौका. दिसतात पण गणपती बाप्पा सारखेच. जेव्हा पाऊस पडला, वादळ आल्यानंतर सगळ्यांना जाणीव झाली की गणपती बाप्पा इथं येणार. कारण पाऊस आला म्हणजे बाप्पा येणं. मात्र तो पाऊस अवकाळी होता. शेतकऱ्यांचं नुकसान झालं. धावसंख्या पुन्हा एकदा सांगूया. 8 धावा, 18 धावा, 18 धावा. त्यांचा मेन बॅट्समॅन जो आहे गणेश, तो आता धावांचा वेग वाढवायचा प्रयत्न करतोय. दोन्ही बॅट्समॅनचे धावा दाखवा. गणेश कांडेकर 7 चेंडूत 15 धावा. योगेश अजून खातं उघडायचं आहे. गणेश प्रयत्न करतोय धावांचा वेग वाढवायचा. बॉलर आहेत आमचे गोलंदाज अंकित. जिजा स्पोर्ट्सने 67चं टार्गेट दिलंय मानस एंटरप्राइजेसला. ओ चेंडू कट करायचा प्रयत्न, धावबाद होण्याची भीती. चेंडू टप्पा पडून आला, डायरेक्ट यायला पाहिजे, वेळ लागला. सगळ्यात कठीण जागा कुठली फिल्डिंगची? थर्ड मॅन, पॉइंट, वाईडिश मिडॉन, अत्यंत कठीण जागा आहे त्या. फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तुम्हाला फिल्डिंग करावं लागतं. धावसंख्या झाली ती 19. क्रीज कॉर्नरून चेंडू आहे. पडल्यानंतर चेंडू एजला लागून शॉर्ट टर्नमॅनला डायरेक्ट देण्याचा प्रयत्न लागत नाहीये. कभी कभी दूर से गेंद लग जाती है स्टंप को और कभी कभी नजदीक से सर्कल के अंदर से गेंद लगती नहीं है. होत आहे. म्हणून तुम्ही कोचिंग कॅम्प मध्ये बघाल 2 दिवस फिल्डिंग प्रॅक्टिस असतं. फिल्डिंग प्रॅक्टिस मुलांना दिलं जातं. ओ ब्यूटीफुल एलिवेशन. क्या ताकत का इस्तेमाल, क्या टाइमिंग का इस्तेमाल. गणेश गणपती बाप्पा मोरया. अजून एक षटकार येत असताना धावसंख्याला फुलवलंय आणि धावसंख्या पोचली ती सरळ 26 वर. 26 फॉर द लॉस ऑफ 2. कितवी ओव्हर चालू आहे? सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. ढगाळ वातावरण. तुम्ही जर UK मध्ये जाल, काउंटी क्रिकेटमध्ये जाल, तिथे असं वातावरण असतं, ढगाळ वातावरण. आता इंग्लंडचा टूर आहे भारताचा, अग्नी परीक्षा असणार अशा ढगाळ वातावरणात बॅटिंग करणं. कॅप्टन कोण असणार प्रश्नचिन्ह आहे, रोहित रिटायर झाल्यामुळे. बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू बॅकफुट लावून गणेश स्क्वेअर कट करताना डावा पाय उचलला जातो. मात्र गणेश डावा पाय उचलत नाहीत, जाग्यावरूनच कट करायचा प्रयत्न करतायत. एक वेगळं प्रशिक्षण त्यांच्या गुरुनी दिलंय. तर एकंदरीत षटकार पूर्ण झाली. 2 धावसंख्या झाली मैदानावरती. आपण बघतोय ते 26 धावा, 2 गडी बाद आणि सरासरी 13च्या रूपाने या ठिकाणी ठेवत असताना मानस एंटरप्राइजेस 67 चेस करताना. नाही, जेवढं मी मागच्या 49 वर्षात कॉमेंट्री करताना जेवढे मी स्क्वेअर कट पाहिले, अगदी गुंडपात विश्वनाथला सुद्धा, तर डावा पाय हलवतात. मात्र गणेश हा एकमेव जगातला फलंदाज आहे जो दोन्ही पाय जागेवर ठेवून स्क्वेअर कट करतो. दिस इज समथिंग डिफरंट. नाही, क्रिकेटमध्ये असं म्हणतात ना, धावा येणं महत्वाचं आहे, ते कसे येतात हे महत्वाचं नाही आहे, ते येत आहेत ना हे महत्वाचं आहे. लीगमध्ये असंच बघितलं जातं. सेंट्रल प्रीमियर लीग 2025 माझे जीवलग मित्र विकास तावडेंच्या माध्यमातून, विकास इज डुईंग ए गुड जॉब. सातत्याने दुसरी स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. ठाणा प्रीमियर लीग आत्ताच झाली ऑनरेबल सेक्रेटरी म्हणून. धावसंख्या झाली मैदानावरती आपण बघतोय ती 26, 13,
18 चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे. 40 नाही 41 ना, 67 टू विन आहे. 66 टू विन, 41 रिक्वायर्ड इन 18 डिलिव्हरीज. 14 धावा प्रति षटकाच्या मागे आस्किंग रन रेट. काय करणार मानस एंटरप्राइजेस. ओ इम्प्रोव्हायझेशन, फिल्डिंग, गुड फिल्डिंग, मॅग्निफिसंट फिल्डिंग. मात्र धावबाद होण्याची भीती नव्हती. पोचले. चांगला चेंडू होता, चांगला शॉट होता, चांगली फिल्डिंग होती. काय पाहिजे अजून. सेंट्रल प्रीमियर लीग 2025 बघताय सेंट्रल मैदानावर, हिस्टॉरिकल ग्राउंडवर. इम्प्रोव्हायझेशन हा शब्द मी का वापरला. आधी फ्रंट फुटला गेले होते बॅट्समॅन, नंतर थांबले आणि नंतर तो स्ट्रोक खेळले बॉटम हँडच्या माध्यमातून. क्रीज कॉर्नरहून टाकलाय, चेंडू ऑन साइडला जातोय आणि कव्हर करेपर्यंत या ठिकाणी आपण बघतोय एकच धाव. धावसंख्या झाली मैदानावरती ती आता 29. या धावसंख्या 29. त्याचं नाव काय. आविष्कार. हा ओम. आविष्कार, थँक्यू आविष्कार, थँक्यू ओम. डिजिटल स्कोरिंग. मला जर तुम्ही विचाराल मॅन्युअल स्कोरिंग आवडतं का डिजिटल, तर मी म्हणेन मॅन्युअल. डिजिटली तेवढंच आवडतं पण मॅन्युअल जास्त आवडतं. रमेश परब आमचे सगळ्यात ग्रेट स्कोरर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे. उदय गरत, अर्चना दाभोळकर, प्रतीक्षा कदम, सम ऑफ द ग्रेट स्कोरर्स. संजय मात्रे. ओ रिव्हर्स खेळले गॅपमध्ये, गुड शॉट इन द गॅप, गुड शॉट इन द गॅप ॲट द राईट टाइम आणि 4 धावा बघायला मिळते. रिव्हर्स कसा खेळावा, असा खेळावा. आणि ही जी बाउंड्री तुम्ही बघताय पॉईंटला आणि स्क्वेअर लेगला आणि मागे, ही 50 यार्डची बाउंड्री आहे. 50 पण नाही म्हणणार, 45 यार्डची बाउंड्री आहे. आणि समोर जी आहे ती 66 यार्डची बाउंड्री आहे. त्यामुळे ही बाउंड्री जास्त जवळ असल्यामुळे सहज रीतीने गॅपमधून काढताय चेंडू. थर्ड मॅन बॅकवर्ड पॉईंट लावण्यात आलंय आणि या चेंडू अपील होतोय. त्या ठिकाणी लाऊड अपील होतोय. अंपायर स्क्वेअर लेग अंपायरकडे बघतायत आणि स्क्वेअर लेग अंपायर वाईड दाखवा सांगताय, ते वाईड आहे आणि समोरचे अंपायर वाईड दाखवायचं असताना त्यामुळे हा फलंदाज बाद नाही आहे. आणि दोन्ही पंचाने एकमेकांकडे पाहिलंय, कुठेही ते चेंडू लागलेला नाही आहे. लॉट ऑफ एक्साइटमेंट, लॉट ऑफ ॲक्शन. पंचांचा निर्णय अंतिम असेल. अंपायर्स डिसिशन विल बी द फायनल डिसिशन. चर्चा करा, फक्त कॅप्टननी करा, सगळ्यांनी करू नका. टेनिस क्रिकेट मला अतिशय प्रिय आहे, कारण आमच्या कॉमेंट्रीच्या करिअरची सुरुवात टेनिस क्रिकेटमधून आम्ही केली. मात्र त्याचबरोबर माझ्या टेनिस क्रिकेट आज पैसा खूप आहे, मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात. ISPL 2 सुद्धा दादोजी कोंडदेवला पाहिलं. मात्र टेनिस क्रिकेटला सगळ्यात कुठल्या गोष्टीची गरज आहे, डिसिप्लिनची, शिस्तीची. आणि ती जर आली तर टेनिस क्रिकेट शिखरावर जाईल. अजून शिस्त हवी आहे थोडी. ओ चेंडू यावेळेला एजला लागून यष्टीरक्षकाच्या हातात. काय वेगवान गोलंदाज आहेत आपले, अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना अय्याज 135-140च्या स्पीडनी इथे गोलंदाजी करत असताना स्पीडोमीटर नाही आहे, अंदाजाने सांगतोय फलंदाज बाद. मनोज पवार, महेंद्रसिंग धोनी झेल घेताना. मात्र प्रश्न असा आहे, रिसर्चचा प्रश्न आहे की मनोजवर मार्केट एवढा गरम असताना मनोज पहिला चेंडूवर बाद का झाला. हे ब्रेकिंग न्यूज आहे. आउट ऑफ फॉर्म. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. मनोजचा क्लास परमनंट आहे, मग तो कधी बघायला मिळणार. माझ्या आयुष्यामध्ये नासिरची बॅटिंग बघितली मी, शशी साटमची बॅटिंग पाहिले. यांच्यामध्ये हा फॉर्म शब्द कधी आला का, नाही, कधी नाही आला. आमचे बॅट्समॅन कधी असा प्रश्न आला नाही त्यांच्यावरती कधी. गरज आहे की लेदर क्रिकेटमध्ये जे प्रॅक्टिस केलं जातं तेवढं टेनिस क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस असतो का. ISPL 2 मध्ये होतं, कॅम्प लावण्यात आलं होतं सगळीकडे. ऑफ साईडला खेळताय, चेंडू ट्रॅव्हल होतोय. ओ क्षेत्ररक्षक अतिशय सुंदर पद्धतीने फिल्डिंग करत असताना
आदेश याचं अभिनंदन. काय कॅच घेतलंय. आधी पुढे येणार होते नंतर थांबले. तशी उंची नाहीये त्यांच्याकडे. गावस्कर एवढीच उंची आहे. मात्र एक सुंदर झेल पकडत असताना. कमी उंचीचे खेळाडू मोठे प्लेयर असतात. लेट इट बी सुनील गावस्कर, लेट इट बी सचिन रमेश तेंडुलकर, और लेट इट बी योगेश पेंडकर. धावसंख्या झाली मैदानावरती ती स्कोर दाखवा ना. 34 धावा 4 गडी बाद. किती धावा पाहिजेत बघूया आपण. अजूनही धावा हवेत 32. चेंडू शिल्लक आहे 13 चेंडू 32 धावा. 13 चेंडू आणि 32 धावांची गरज. याच्यानंतर सामना बघू शकाल एकविरा पॅकर्स आणि एस के सेवा फाउंडेशन. एस के सेवा फाउंडेशनने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतलंय. दोन्ही टीमने तयार राहावं. आपले सगळे सामने अतिशय चांगल्या पद्धतीने वेळेत होणार आहेत. चेंडू उचललाय आणि इट इज अ बाउंड्री. लेफ्ट हँडर होता का राईट हँडर होता. रिव्हर्स शॉट खेळलेत त्यामुळे 4 धावा. तर षटक पूर्ण झाले मैदानावरती 3. धावसंख्या झाली 38. प्रति षटकाच्या मागे 13 धावाचं गणित ठेवलंय. आता अजूनही त्यांना जर बघायचे 66 धावा करायचे आहेत म्हणजे 28 धावांची अजून गरज आहे. आणि त्यामुळे चेंडू शिल्लक आहेत 12. धावा हवेत 28. अरे माझं चार्जर असेल ना इथं कुठं खाली बघ ना. कुठे खाली बघ ना. त्याला मी दिलाय. मनोज दादा ना. मनोज दादांच्या नावाने स्पर्धा होते ना. मनोज दादाचं आडनाव काय. मंगेश दादा भोसले यांच्या स्मरणार्थी स्पर्धा होते. दुसऱ्या बाजूला डॉक्टर राजेश मडवी यांनी फार मोठ्या प्रमाणात स्पोर्टिंग कमिटीच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलं. त्यांच्या सगळ्या कमिटी सदस्यांची आम्ही कृतज्ञता व्यक्त करतोय. टी शर्ट सुद्धा आम्हाला दिले त्याचीही कृतज्ञता. मुली आणि महिला दिसत आहेत कारण मुली मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळतात. या ठाणे डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या या सेंट्रल हिस्टॉरिकल मैदानावरती मुली मागे नाही आहेत. हरमनप्रीत कौर आमची भारतीय संघ नायिका आहे जे ट्रायंग्युलर सिरीज खेळते साऊथ आफ्रिका, श्रीलंका आणि इंडियामध्ये. आणि स्मृती मंदाना उस्मानाबादची कन्या, वन ऑफ द ग्रेट प्लेयर ऑफ इंडिया. आणि त्याच्यानंतर आमची जमीमा रॉड्रिक्स जिने 123 धावा कुठल्या साऊथ आफ्रिकेच्या समोर. अत्यंत कुठली जी मुंबईची कन्या आहे. महिला मागे नाही आहेत. महिलांनी अंडर 19चा वर्ल्ड कप नक्कीच जिंकला. मात्र ओपनचा वर्ल्ड कप आपण 2दा येऊन सुद्धा आपण जिंकू शकलो नाही. याच ठाणे जिल्ह्याची कन्या पूनम राऊतनी जिंकून द्यायचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र ती बाद झाली आणि पूर्ण संघ गारद झाला वर्ल्ड कपच्या फायनलला. मिताली राज कॅप्टन होती. पूनम राऊत फ्रॉम पालघर. गोलंदाज कोणाला. आयुष गुप्ता तयार. गोलंदाज क्रीज कॉर्नर टाकण्याचा प्रयत्न. फलंदाजाला बीट करतायत अंश गुप्ता. नॉट आयुष गुप्ता, अंश गुप्ता. स्ट्राइकर कोण आहे बॅट्समॅन. योगेश. याला हसल्याची गरज होती. 9 सेकंडचा फलंदाज फक्त उभा राहण्यासाठी नाही तो आरसा आहे. तेच योगेशला त्यांनी सांगितलं काय तुझं चुकतंय रे बाबा, ती चूक सुधार. चेंडू डॉट गेला तर बारी पडेल. 11 चेंडू 28. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. शरीर येऊन चेंडू पाठीवर. अप्पा दुप्पी पाठीवर आदळतोय. अप्पा दुप्पी खेळ आहे मराठीचा. लंगडी, अप्पा दुप्पी, लगोरी हे सगळे जुनी खेळ. 4 चेंडू 28 धावा. बॉलर कोण आहे बॉलर. अंश गुप्ता. ओ बॅकफुटला थांबून चेंडू उचलायचा प्रयत्न. चेंडू चाललाय सीमारेषेकडे. इट इज अ बिग 6. उशिरा का होईना शॉट येतोय. अजूनही 22 धावा पाहिजे. चेंडू शिल्लक आहे 3 नाही सॉरी 3 नाही 9 चेंडू. 3 चेंडू या षटकाचे. 6 चेंडू नंतरचे. 9 चेंडू 22 धावा. 9 चेंडू 22 धावा होऊ शकतात का नाही होऊ शकत. मात्र 6 चेंडू 12 धावा झाले नाही दुसऱ्या सामन्यामध्ये.
जेव्हा मैदानावरती अमर प्रकाश जसवाल याने एक धाव देताना 5 विकेट काढली होती. दॅट इज द बेस्ट अनालिसिस ऑफ सेंट्रल प्रीमियर लीग 2025. सूर्यप्रकाश, महादेवाचा आशीर्वाद, परफेक्ट सेंट्रल हिस्टॉरिकल मैदानावर परफेक्ट या ठिकाणी फोकस पडतोय. ढगांचा खेळ चालू आहे आकाशात. असंच क्रिकेट असतं इंग्लंडमध्ये, कधी ऊन कधी पाऊस कधी सावली. काउंटी क्रिकेटमध्ये असाच खेळ बघायला मिळतो. क्रिस कॉर्नरवरून टाकलाय, गुड बॉल, व्हेरी गुड डिलिव्हरी, बॉडी लाईन होता. बांधून ठेवायचा प्रयत्न करतायत अंश गुप्ता. आता चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 8 धावा हवेत 22. 8 चेंडू 22 धावा. करू शकेल का मानस एंटरप्राइजेस जे जे स्पोर्ट्सच्या समोर? ही कुठली टीम आली? एसके फाउंडेशन ना. टीम लिहत जा रे नाव. किती पाहिजे? 21. किती चेंडू? 8 चेंडू 21 धावा. 8 चेंडू 21 धावांची गरज. बांधून ठेवायचा प्रयत्न करतायत गुप्ता. दोन्ही बॅट्समॅन धावा करत नाही आहेत. हो, मात्र चेंडू पडल्यानंतर यावेळेला बॅकफुटला आले. चेंडूला ऑन साइडला उचललाय. धावा करत नाही म्हटल्याबरोबर षटकार आला त्या ठिकाणी. त्यामुळे अजूनही 15 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 7. धावसंख्या 51 फॉर द लॉस ऑफ 4. मानस एंटरप्राइजेस. कुल्फीवाला. आजचा युग आईस्क्रीमचा आहे, मात्र कुल्फी खाण्याचा एक वेगळा आनंद आहे. तो जुना काळ. ही घरगुती फ्रीज आहे, त्याच्या डोक्यावर जे आहे ते, आणि घरात आहे ते इलेक्ट्रॉनिक फ्रीज आहे. ऑन साईडला उचलायचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतोय त्या ठिकाणी. धावा येत नाही आहेत. फलंदाज बाद ना. आउट झाला, कॅच घेतला, आउट झाला ना. अजून एक विकेट. धावा येत नाही आहेत. अंश गुप्ता अत्यंत खतरनाक गोलंदाजी. आता चेंडू शिल्लक आहेत 6 आणि धावा हवेत 15. पहिला सामन्यात 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज होती. आत्ताच्या सामन्यात 6 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. करणार कोण या 15 धावा असा प्रश्न आहे. टेनिस विश्वामध्ये जर विक्रम पाहिले पुस्तक उचलून, तर 6 चेंडूमध्ये 34 धावा केल्या उमेश मांजरेकरने. गणेश मैदान गोरेगावला भानुदास पाटीलला धुतला होता. 5 षटकार 1 चौकार. सतीश धुळे जे आपल्यामध्ये नाही आहे, भाऊपूर्ण श्रद्धांजली टिळकनगरच्या मैदानामध्ये 7 चेंडूत 38 धावा केल्या. जम्बो उर्फ जोसेफ पालघर जिल्ह्याचा म्हणजे वसईचा, ज्याने 7 चेंडूत माडामध्ये 28 धावा कुठल्या होत्या आणि 7 चेंडूत 1 धाव पाहिजे असताना संदीप म्हात्रे यांनी समोरच्या संघाचे 5 विकेट काढले. आज सुद्धा आपण पाहिलं या ठिकाणी मैदानावर अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना अमर प्रकाश जसवाल यांनी एकच धाव देऊन 5 विकेट काढले. क्रिकेट फक्त बॅट्समॅनचा आहे? नाही 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 नाही, क्रिकेट बॉलरचाही आहे. याच ठाण्याच्या नौपाड्याच्या गावदेवी मैदानावरती आपण पाहिलं धर्मवीर आनंद दिघे यांच्या मातोश्री निर्मला दुगे स्मृती चषकमध्ये सतीश शेट्टी या बॉलरला सनी स्कूटर दिले होते दिघे साहेबांनी मॅन ऑफ द सिरीज म्हणून 20 विकेट काढल्याबद्दल. आय एम टॉकिंग अबाउट 35 इयर्स बॅक. 35 वर्ष जुनी गोष्ट करतोय. प्रकाश परांजपेंना त्या स्पर्धेमध्ये लॉन्च केलं होतं पॉलिटिकली धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी. स्टेजवर प्रिसी अंकल, दिघे साहेब आणि परांजपे साहेब होते. 6 चेंडू 15. पहिली धाव आलेली आहे. दुसरी धाव सुद्धा आलेली आहे. मिसफील्ड झालाय. 4 धावा. अशा खराब परिस्थितीमध्ये मिसफील्ड कसं काय होऊ शकतं? जिथे 2 धावा पाहिजे होत्या तिथे 4 धावा गेल्या. आता चेंडू शिल्लक आहेत 5, धावा हवेत 11. कोणी मारला? गुड शॉट फ्रॉम योगेश ॲट द राईट टाइम. 5 चेंडू 11 धावा. त्यांच्याकडे अमर प्रकाश जसवाल नाही आहे. लक्षात घ्या, अमर जसवालनी पहिल्या चेंडूवर विकेट काढली होती.
मी कोणाला तरी विचारलं अमरचं वय काय, कोणी मला सांगितलं 35, कोणी मला सांगितलं 30. एक्झॅक्टली एज काय मला माहिती करून घ्यायचं आहे. 38. पुराणा चावल. कारण जुनी जे तांदूळ असतात ते महाग असतात. सुरती कोलम असो, बासमती असो, आणि ते पुराणा चावल, चांगली गोलंदाजी. चेंडू पुन्हा एकदा उचललं. व्हॉट अ बॅटिंग फ्रॉम योगेश, क्या बात आहे. अजून एक षटकार. कॉमेंट्री बॉक्सचा पहिला नियम आहे, यू शुड नेव्हर टॉक इन मोबाईल. इफ यू टॉक आय विल कीप द माइक डाऊन. 2 चेंडू 12 धावा. आता फक्त चेंडू शिल्लक आहे 4 धावा हवेत फक्त 5. पुन्हा एकदा उचललंय. सामना संपला का? आणि सामना संपलेला आहे. योगेशनी सामना 3 चेंडू राखून काढलेला आहे. बघा काय फरक आहे. पहिल्या सामन्यात 6 चेंडूमध्ये 12 धावा पाहिजे होत्या. इथे 6 चेंडूमध्ये आपण 15 धावा पाहिजे होत्या आणि योगेशने 3 चेंडू सामना फिरवून टाकला. सो दिस इज द डिफरन्स ऑफ द बॉलर. कारण इथे बॉलर अमोल प्रकाश जसवाल नव्हते, तो फरक होता. त्यामुळे हा सामना इथे जिंकतोय मैदानावरती मानस एंटरप्राइजेस. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि हार्ड लक. पुढच्या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा आहेत जे स्पोर्ट्स यांना. आणि पुढचा सामना आपण सुरू करू या ठिकाणी. एकविरा पॅकर विरुद्ध SK सेवा फाउंडेशन. मॅन ऑफ द मॅच कोण आहे ते मला सांगतील. सामना वीरचं पारितोषिक या ठिकाणी आपण देऊया.